that in the other document there is a receipt with a signature, and on the side there are of diary numbers and officers of different levels. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतची अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे जोरदार युक्तिवाद करताना दिसत आहे. आजच्या सुनावणीत सिब्बल यांनी थेट निवडणूक आयोगाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. सिब्बल यांनी लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 29A चा संदर्भ देत सांगितलं की पक्षाच्या नावात, मुख्यालयात किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये बदल झाल्यास त्याची माहिती निवडणूक आयोगाला देणं आवश्यक आहे. ठाकरे गटाने ही माहिती आयोगाला वेळोवेळी दिली होती. मात्र आयोग आता 2018च्या पक्ष घटनेबाबत आपल्याला माहिती नसल्याचं सांगत आहे. यावर सिब्बल यांनी एक महत्त्वाचा दस्तऐवज न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. त्यांनी म्हटलं की कृपया 4 एप्रिल ही तारीख आणि निवडणूक आयोगाचा शिक्का पहा. ही 2018 मधील बाब आहे. हा दस्तऐवज थेट उपनिवडणूक आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. याच मुद्द्यावर सिब्बल यांनी आयोगाला सवाल केला. 2018 मध्येच हा दस्तऐवज आयोगाकडे सादर झाला असेल तर तो नंतर तयार करण्यात आला असा दावा आयोग कसा करू शकतो? यावर न्यायमूर्ती जे बागची यांनी विचारलं की निवडून आलेल्या सदस्यांची नावं आयोगाला कळवली होती का? त्यावर सिब्बल यांनी स्पष्ट केलं की नामनिर्देशित आणि निवडून आलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या नेत्यांची माहिती आयोगाला देण्यात आली होती. सिब्बल यांनी पुढे शिवसेनेच्या 2018च्या पक्ष घटनेचा संदर्भ देत सांगितलं की पक्षप्रमुखाची निवडणूक होते आणि राष्ट्रीय कार्यकारिणी ही पक्षाची सर्वोच्च निर्णय घेणारी यंत्रणा आहे. त्यामुळे पक्षाची रचना हुकुमशाही पद्धतीची होती असा निष्कर्ष काढण्यासाठी निवडणूक आयोगाकडे ठोस आधार नव्हता. याच वेळी सरन्यायाधीशांनी शिवसेना नेता या शब्दाचा अर्थ काय असा सवाल केला. तो विधिमंडळ पक्षाचा नेता आहे की पक्षातील नेता? यावर सिब्बल यांनी स्पष्ट केलं की हा पक्षातील नेत्यासाठी वापरलेला शब्द आहे. आणि त्यानंतर सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर सर्वात मोठा गंभीर आरोप केला. त्यांनी म्हटलं की आयोगाला आधीच एक निष्कर्ष गाठायचा होता आणि त्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आयोगाने 2018ची पक्ष घटना आणि पक्षाची संघटनात्मक रचना बाजूला सारली. सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार परिच्छेद 15 अंतर्गत आयोगाने आधीच निष्कर्ष ठरवून त्यानुसार पुरावे आणि तर्क जुळवणे अपेक्षित नाही. त्यांनी समाजवादी पक्षाच्या प्रकरणाचाही संदर्भ दिला आणि सांगितलं की त्या प्रकरणाचा आधार हा शिवसेनेच्या फुटीच्या प्रकरणात वेगळ्या पद्धतीने वापरण्यात आला. सिब्बल यांचा मुख्य मुद्दा असा होता की जर पक्षाची घटना आणि संघटनात्मक रचना बाजूला केली तर केवळ विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह देण्याचा मार्ग मोकळा होतो. म्हणजेच सिब्बल यांच्या युक्तिवादाचा केंद्रबिंदू हा आहे की निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे सर्व पुरावे तपासून निष्कर्ष काढला नाही तर आधी निष्कर्ष ठरवला आणि त्यानंतर त्या निष्कर्षाला समर्थन देणारा तर्क मांडला. आता सर्वोच्च न्यायालय या संपूर्ण युक्तिवादाकडे कसं पाहतं आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. यावर तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.